कश्चित दुःख भवेत. सर्वांचं मंगल करणारी, सर्वांचं कल्याण करणारी अशी ही रामकथा आहे. आणि ती रामकथा सुंदर अशा उपमा देऊन महाकवी कालिदासांची ज्यांना उपमा देता येईल असे तुलसीदास स्वामी आपल्याला सुंदर पद्धतीने रंगवून सांगतायत. आणि ही हरिकथा कशी आहे किंवा रामकथा कशी आहे तर मंगलकरणी कलिमल हरणी राम तुलसी कथा प्रभू राम की. तर ही मंगल करणारी आणि कलिमलाचं वाईट गोष्टींचं हरण करणारी आहे आणि म्हणून आपण ती आनंदाने ऐकत आहोत. मागच्या वेळी आपलं असं कथानक आलं होतं की सतीनी तिचा जो अपराध झाला त्याबद्दल स्वतःला शिक्षा करण्यासाठी एक युक्ती योजली. ती माहेरी तिच्या वडिलांकडे यज्ञ होणार होता दक्षाकडे. त्या यज्ञाचं निमित्त साधून तिथे अपमान पावल्यानंतर तिने स्वतःचं शरीर नष्ट केलं. जे शरीर तिला त्या शरीरापासून सुटका व्हावी असं वाटत होतं, कारण त्या शरीराचा परित्याग केला होता तिच्या पतींनी म्हणजे महादेव शंकरजींनी. तर अशी शोकामध्ये दुःखामध्ये आपल्या परमदैवताच्या विरहामध्ये जळत असलेली सती पार्वती म्हणून हिमालय पर्वतावर जन्म पावली. इथपर्यंत आपलं कथानक आलं होतं. तर आता ती पार्वती म्हणून जन्म आली हिमालयात की मग हिमालयाला फार सुंदर रूप प्राप्त झालं ते आपण बघत होतो. सदा सुमन फल सहित सब ध्रुव नव नाना जाती प्रकटी सुंदर सैल पर रममणि आकर बहुभाती सियावर रामचंद्र पद जय शरणम मंगल भवन अमंगल हारी सुदशरथ अजर विहारी. तर त्या सुंदर पर्वतावरती अनेक तऱ्हेचे नाना वृक्ष, लता, वेली व मोठे मोठे वृक्ष, छोटी झुडपं आणि सुंदर फुलं अशी होती हिमालयात पहिल्यांदाच. परंतु पार्वतीचा जन्म झाल्यानंतर सगळ्यांना इतका आनंद झाला की तिथे निसर्गाने त्याचं अतिशय सुंदर असं रूप धारण केलं. ते कसं धारण केलं हे पुढच्या दोह्यामध्ये चौपायामध्ये त्याचं वर्णन आहे. सरिता सब पुनीत जलु बहही खग मुग मधुप सुखी सब रहही सहज वयरु सब जीवन त्यागा गिरिफल सकल करही अनुरागा. तर तिथे असं झालं की सगळ्या प्रकारच्या नद्या खळखळ खळखळ करत दुथडी भरून हिमालयापासून निघत स्वच्छ सुंदर पाणी पांढऱ्या शुभ्र खडकांवरून वाहू लागलं. आणि या नद्या कशा बारमाही नद्या, कोणत्याही वेळी त्या आटणार नाहीत अशा सुंदर नद्या पवित्र जल वाहू लागल्या. पशु पक्षी भ्रमर सगळे सुखाने राहू लागले. आणि जे जीव एकमेकांचे वैरी होते, साप आणि गरुड किंवा असे जे काही एकमेकांचे शत्रू आहेत हरिण आणि वाघ, ते सुद्धा शत्रुत्व विसरून आनंदाने या पर्वतावर राहू लागले. हां, लिंकमधून बंद जरी झाली तरी पुन्हा मी सुरू करीन, हरकत नाही. तर असे अनेक सुंदर पशुपक्षी तिथे राहू लागले, आपलं वैर विसरून एकत्रपणे नांदू लागले. आणि शिवाय काय व्हायला लागलं तिथे गिरीपर सकल करही अनुरागा, सगळ्यांचं प्रेम जडलं तिथे गिरीवर. आणि म्हणून तिथे काय झालं, अनेक ऋषीमुनी विद्वान लोक तिथे आश्रम करायला लागले. आणि त्या आश्रमासाठी पर्वतराजांनी हिमालयाने त्यांना उचित असं सुंदर स्थान दिलं, उंच स्थान. काय झालं तर असं सुंदर तिथे येतोय आवाज आता? अच्छा, ठीक आहे. नारद समाचार सब पाए कौतुक ही गिरी गेह सिधाए सैलराज बड आदर कीना पद पखारी बर आसुनी दीना. मग काय झालं, असा सुंदर पर्वतराज नटला होता जिथे प्रत्यक्ष पार्वतीने जन्म घेतला. म्हणजे पार्वती म्हणजे प्रकृती, तिचं जे जन्मस्थान आहे ते किती सुंदर असणार आहे. तर अशा सुंदर ठिकाणी पार्वती जन्मली. त्या ठिकाणी
सगळ्या जणांनी पंचमहाभूतांनी आपलं सुंदर रूप प्रकट केलं तिच्या प्रेमाप्रीत्यर्थ, आणि म्हणून तिचं कौतुक व्हायला लागलं त्या जागेचं, हिमालयाचं, आणि ऋषीमुनी जाऊन तिथे आश्रम करू लागले. पण नारद मुनींनाही वाटलं की एवढी सुंदर वर्णन स्वर्गातही ऐकू जात होतं हिमालय पर्वताचं, तर आपणही जाऊन बघून यावं तिथे काय चाललंय. आणि म्हणून नारद मुनींनी हा समाचार पाहिला की तिथे रोज नवीन छान छान कार्यक्रम चालू आहेत हिमालयावर, तर आपणही जाऊन बघावेत. म्हणून कौतुक पाहायला तिथे नारद मुनी गेले. आणि मग शैलराज म्हणजे पर्वतराज हिमालयाने खूप आदर सत्कार केला देवर्षी नारद मुनींचा. या बसा मुनी म्हणून त्यांना आसन दिलं, नमस्कार केला, आणि आपल्या पत्नीला आणि मुलीला पार्वतीलाही तिथे बोलवून त्यांना नमस्कार करायला लावला. आणि मग विनंती अशी केली, त्रिकालज्ञ सर्वज्ञ तुम गती सर्वत्र तुम्हारी, कहु सुता के दोष गुण रम मुनिवर हृदय विचारी, सियावर रामचंद्र पद जय शरणम. तर हे मुनिवर, तुम्ही त्रिकालज्ञ आहात, सर्वज्ञ आहात, सर्व काही तुम्ही जाणता, आणि तुमची गती सर्वत्र आहे, तुम्ही कुठेही फिरू शकता. त्रिभुवनात सर्व लोकांमध्ये तुम्हाला मंगल काय आहे ते माहीत असतं, वाईट काय आहे ते माहीत असतं. तर तुम्ही कृपा करून, ही माझी मुलगी आहे परमसुंदर अशी, आता ती योग्य त्या उपवर अशा वयात आली आहे, हिची पत्रिका तुम्ही पहा आणि हिच्यात काय दोष गुण आहेत ते तुम्ही सांगा. ही पित्याची चिंता त्यांनी मुनी आल्यानंतर व्यक्त केली. मग मुनी काय म्हणाले, कह मुनी बहसी गूढ मृदुबानी, सुता तुम्हारी सकल गुण खानी, सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. मुनी म्हणाले की हसून म्हणाले, अत्यंत आनंदयुक्त हसले नारद मुनी आणि म्हणाले की हे गिरिराज, तुझी कन्या तर गुणांची खाण आहे, अतिशय स्वाभाविक अशी सुंदर सुशील आहे, अनेक गुण तिच्यामध्ये आहेत, समजदार आहे, आणि तिचं उमा अंबिका आणि भवानी ही तिची नावं आहेत असं सांगितलं. हो ही पूज्य सकल जगमाही, एही सेवत कछु दुर्लभ नाही, एही कर नाव सुमीरी संसारा, प्रिय चढही प्रतिव्रत अतिसारा. तर असं म्हटलंय की ही संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल, सकल जगाला पूज्य होईल, हिची जो पूजा करेल त्याचं मनोरथ पूर्ण होईल, आणि ही अशा ठिकाणी संसार करणार आहे, असा तिचा संसार असणार आहे की हिने प्रतिव्रतेचं कठोर व्रत धारण करणार आहे. हिच्या नावाने अनेक स्त्रिया प्रतिव्रतेचं व्रत धारण करतील, असं तुझ्या मुलीचं भविष्य आहे असं सांगितलं. सैल सुलच्छन सुता तुम्हारी, सुनहुजे अवगुण दुईचारी, अगुण अमान मातु पितुहीना, उदासीन सब संशय छीना. आता नारद मुनी म्हणतायत, आता मी तुला ही गुण सांगितले तुझ्या मुलीच्या पत्रिकेतले, आता मुलीचे अवगुण काय आहेत, थोडे 2-4 आहेत, दुईचारी असं म्हटलंय, ते पण तुम्ही ऐका. अगुण अमान मातु पितुहीना, अगुण म्हणजे गुणरहित, म्हणजे खरं तर गुणाच्या पलीकडे असलेला. गुणरहित म्हणतं की आपल्याला वाटतं की अरे बापरे कोणता गुण नसलेला, पण जसं भगवद्गीतेत म्हटलंय गुणातीत, तसा शब्द खरा म्हणायचा आहे. पण नारद मुनी परीक्षा घेत आहेत, गंमत करतायत, त्यांना म्हणतायत की गुणहीन, कोणताच गुण नसलेला, मानहीन, मान नसलेला, माता पिता विहीन, कुळ जात धर्म ज्याला काहीच नाही असा, उदासीन आणि संशयहीन म्हणजे बेपरवाह असा कोण, तर पुढे अजून सांगतायत, जोगी जटिल अकाम मन, नगन अमंगल बेश, अस स्वामी एही कह बिलई, राम परी हस्त असिरेख, सियावर रामचंद्र पद जय शरणम, मंगल भवन अमंगल हारी, द्रव सुदशरथ अजर बिहारी. तर असं म्हटलंय त्यांनी की जोगी म्हणजे योगी असेल, जटाधारी, मोठी जटा धारण करणारा, निष्काम हृदय आहे असा, नग्न अमंगल वेशाचा असा पती हिला मिळणार आहे, अशी हिच्या हातावरती रेष पडलेली आहे. परी हस्त असी रेख, पार्वतीच्या हातावरती अशा रेषा दिसत आहेत की तिचा पती काही तिला चांगला मिळणार नाही, अमंगल वेशाचा, कुळ जात नसलेला, मान नसलेला, मानहीन, गुणहीन असा पती हिला मिळणार आहे, असं त्यांनी दुर्गुण काय आहेत पत्रिकेतले, दोष काय आहेत ते सांगितले.